हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. साडी हा प्रकार भारतात अधिक लोकप्रिय आहे. साडी ही केवळ 9 किंवा 6 वारी कापड नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि सौंदर्याचे प्रतीक मानलं जातं. प्रांत बदललं की साडी नेसण्याच्या आणि कापडातही बराच बदल होतो. त्यातीलच एक साऊथ इंडियन साड्या. साऊथ इंडियन साड्या त्यांच्या समृद्ध वारशासाठी, उत्कृष्ट विणकामासाठी आणि मोहक लुकसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या घरी लग्न किंवा खास कार्यक्रम असेल तर कपाटात 5 पद्धतीच्या साड्या असायलाच हव्या. तर या 5 साड्या साऊथ इंडियाला रिप्रेझेंट करतात. त्यातलीच एक साडी म्हणजे कांजीवरम साडी किंवा याला कांचीपुरम सिल्क साडी सुद्धा म्हणतात. ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि भव्य साड्यांपैकी एक आहे. ही साडी खास तमिळनाडूतील कांचीवरम गावात बनवली जाते. या साड्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि परंपरेत एक अभिमानाचा स्थान मिळवलेला आहे. 100% रेशमी कापड, सोन्याची किंवा चांदीची जरी, जाड आणि टिकाऊ बॉर्डर, परंपरागत डिझाईन्स, मंदिराची कला त्यामध्ये असते, नारळ, पुंकी, धागे असतात. ही काही खास वैशिष्ट्य आहेत या साडीची. बाजारात खूप कांजीवरम नकली साड्या मिळतात, म्हणून खरी साडी कशी ओळखायची हे महत्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच कांजीवरम घेत असाल तर ओळखीच्या दुकानातून खरेदी करा. जरी आणि धाग्याची गुणवत्ता तपासूनच घ्या. नंबर 2, मैसूर सिल्क साडी ही कर्नाटकातील मैसूर शहरात तयार केली जाणारी एक अतिशय प्रसिद्ध आणि राजेशाही साडी आहे. ही साडी तिच्या साध्या पण एलिगंट लुकसाठी ओळखली जाते. शुद्ध रेशीम कापड, हलकी मऊ आणि घालायला कम्फर्टेबल, सुंदर गोल्ड जरी बॉर्डर, क्लासिक आणि रिच फिनिश. यामध्ये तुम्ही सिल्वर जरी बॉर्डर सुद्धा बघू शकता. मैसूर सिल्क साड्या खास करून लग्न समारंभ, सण उत्सव, धार्मिक कार्यक्रम, फॅमिली फंक्शन्स यासाठी अतिशय योग्य असतात. जर तुम्हाला भारी पण एलिगंट साडी हवी असेल तर मैसूर सिल्क सर्वोत्तम पर्याय आहे. जर ही साडी तुम्ही पहिल्यांदा घेत असाल तर प्रमाणित दुकानातून घ्या. KSIC टॅग तपासा. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही याचे रंग निवडा. नंबर 3, गडवाल सिल्क साडी. गडवाल साडी ही कॉटन आणि सिल्क साडींचे सुंदर मिश्रण आहे. ही साडी नेसायला सुंदर व सोपी असते. आपण या साडीला कोणत्याही वेळी सहज नेसू शकतो. गडवाल सिल्क साडी ही तेलंगणा राज्यातील गडवाल गावात तयार केली जाणारी एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर साडी आहे. ही साडी तिच्या हलकेपणा, मजबूत बॉर्डर आणि सुंदर पल्लूसाठी ओळखली जाते. हलकं रेशमी किंवा सुती बॉडी, शुद्ध रेशमी बॉर्डर आणि पल्लू, जरी काम असलेलं समृद्ध पल्लू, कम्फर्टेबल आणि डेली वेअरसाठी अगदी परफेक्ट आहेत. साडी ओळखायची कशी तर बॉडी हलकी आणि पल्लू बॉर्डर जड असते. जरीची चमक नैसर्गिक आणि सौम्य असते. विणकाम क्लीन आणि जोडणीत गुळगुळीत फिनिशिंग असते. विश्वसनीय दुकानात किंवा बुटीकमधून तुम्ही खरेदी करू शकता. नंबर 4, पोचमपल्ली साडी. पोचमपल्ली साडीवर विणकाम केले जाते, ज्यामुळे साडीवर दोन्ही बाजूनी एकसारखी डिझाईन असते. ऑफिस वेअर किंवा घरातील इतर कार्यक्रमांसाठी ही साडी अगदी परफेक्ट आहे. पोचमपल्ली साडी, जिला पोचमपल्ली इकत साडी असेही म्हणतात, ही तेलंगणा राज्यातील पोचमपल्ली गावात बनवली जाते. ही साडी तिच्या जॉमेट्रिक डिझाईन्स, कलर यामध्ये जे वेगवेगळे असतात त्यासाठी आणि खास इकत विणकाम तंत्रासाठी ओळखली जाते. इकत तंत्र म्हणजे डाईंग टेक्निक. आधी धागे रंगवले जातात, नंतर विणले जातात. जॉमेट्रिक पॅटर्न्समध्ये तुम्हाला डायमंड्स, चेक्स, झिगझॅग अशा डिझाईन्स बघायला मिळतील. अगदी हलकी आणि आरामदायक असते. कॉटन सिल्क या मिक्सचरमध्ये अवेलेबल आहेत. आता ही साडी ओळखण्याची खूण म्हणजे डिझाईन दोन्ही बाजूनी जवळ सारखी दिसते. रंगामध्ये थोडा सॉफ्ट ब्लेंड असतो, खूप हार्ड प्रिंट नसते. धाग्यांमध्ये नैसर्गिक रेशमी आणि सुती स्पर्श असतो. GI टॅग किंवा रिलायबल दुकानातून खरेदी करा. आता 5वी साडी ती म्हणजे नारायणपेठ साडी. ही तेलंगणा राज्यातील नारायणपेठ गावात बनवली जाणारी एक प्रसिद्ध पारंपरिक साडी आहे. ही साडी तिच्या हलकीपणा, रंगीत बॉर्डर आणि मजबूत कापडासाठी ओळखली जाते. प्युअर कॉटन किंवा कॉटन सिल्क मिक्सचर, कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर, सिंपल पण अगदी अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स, डेली वेअर आणि सणांसाठी योग्य आहेत. नारायणपेठ साड्यांची बॉर्डर आणि बॉडी वेगळी विणून नंतर जोडली जाते, त्यामुळे साडी अधिक मजबूत होते. आता ओळखायची कशी तर कापड मऊ आणि मजबूत असतं. बॉर्डर आणि बॉडी वेगळी विणलेली असते.
रंग टिकाऊ आणि नैसर्गिक वाटतात. रिलायबल दुकानात किंवा बुटीकमधून तुम्ही खरेदी करू शकता. तर या होत्या त्या दक्षिण भारतीय साड्या, ज्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हव्यात. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.